आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे विभाग आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये पहिली मागणी होती की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे। मराठवाड्याचा इतिहासच नाही तर भूगोल देखील बदललेला आहे। त्यामुळं आणि प्रचंड पाऊस असल्यामुळं ओला दुष्काळाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा। दुसरी आमची मागणी आहे की शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची नगदी मदत या दिवाळीपूर्वी दिली पाहिजे, त्याशिवाय तो दिवाळी साजरी करणार नाही। तिसरी मागणी आमची अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत फायली केल्या जातात, त्या ठिकाणी अनेक बँका त्याला अडवतात, अडवणूक करतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं लाभार्थीला त्याचा फायदा होत नाही। त्यामुळे सर्व बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची फायली केल्या पाहिजे आणि जे बेरोजगार आहेत त्यांना रोज पैसे मिळाले पाहिजे, ह्या असंही निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही आम्ही मागणी त्यांना केलेली आहे। 10 वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मुंबईमध्ये त्याचं भूमिपूजन केलं, परंतु एक विटी रचलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे। त्यामुळे त्यांना सांगितलं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे। त्याचबरोबर या महाराष्ट्रामधल्या ज्या मार्केट कमिटी आहेत, त्या मार्केट कमिट्या शेतकऱ्यांच्या आहेत, शेतकऱ्यांच्या पोरांच्या आहेत आणि शेतकऱ्याच्या जीवावर चालतात। काही मार्केट कमिट्या आहेत डबघाईला आलेल्या आहेत, त्यामुळं ह्यांना शासकीय अनुदानाची गरज आहे। त्यामुळे सरकारनं आपल्या ज्या मार्केट कमिटी आहेत त्यांना शासकीय अनुदान द्यावं। जर अनुदान दिलं तर त्या अनुदानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलासाठी वसतिगृह निर्माण होईल आणि वसतिगृह निर्माण करावं ही देखील मराठा मावळा संघटनेची इच्छा आहे। अशा मागण्या घेऊन आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आलेलो होतो। माझं नाव प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेच पाहिजे, शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेच पाहिजे, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, हेक्टरी 50,000ची मदत शेतकऱ्याला। झालीच पाहिजे। जय भवानी। जय शिवाजी।